सरकारनं कांद्याच्या निर्यातीवरील बंदी हटवली आहे। तब्बल 5 महिन्यांच्या कालावधीनंतर ही बंदी उठवण्यात आली आहे। दरम्यान निर्यात बंदी हटवली असली तरी दुसऱ्या बाजूला कांद्याच्या निर्यातीवर सरकारनं शुल्क आकारलं आहे। तब्बल 40% शुल्क आकारल्यामुळे शेतकऱ्यांना या निर्यात सुरू करण्याच्या निर्णयाचा बिलकुल फायदा होणार नाही आहे। कांदा निर्यात बंदी उठवण्याचा निर्णय ही शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक आहे। निर्यात बंदी उठवली असली तरी निर्यात शुल्क कायम आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची ही सरळ फसवणूक असल्याचा आरोप शेतकरी संघटनांनी केला आहे। तसेच कुठलेही निर्यात मूल्य न लावता निर्यात बंदी खुली व्हावी असे मत देखील यावेळी शेतकरी संघटनांनी उपस्थित केले आहे। केंद्र सरकारच्या विदेश व्यापार विभागाचे महासंचालक संतोष कुमार सारंगे यांच्या सहीने आज 4 मे रोजी एक पत्र निघालं आहे। या परिपत्रकानुसार केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात बंदी हटवली आहे। गेल्या डिसेंबर महिन्यामध्ये लागू केलेली ही निर्यात बंदी आता हटवताना केंद्र सरकारने यावर $550 किमान निर्यात मूल्य आहे हे प्रति टनासाठी लागू केलं आहे। मागील 6 महिन्यामध्ये शेतकऱ्यांचं कांदा निर्यात बंदीमुळे कोट्यवधी रुपयाचं नुकसान झालं आहे। हे नुकसान कोण भरून देणार हा प्रश्न अनुत्तरित आहे। आणि आता जी निर्यात होणार आहे ही निर्यात लोकसभा निवडणुकीच्या आताच्या 7 मे 13 मे आणि 20 मेच्या टप्प्यात जे मतदान आहे या मतदानाला डोळ्यासमोर ठेवून ही निर्यात बंदी उठवल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे। असो, या निर्णयाचा कांदा उत्पादक संघटनेकडून नक्कीच स्वागत करण्यात आहे, परंतु निर्यातीवर कुठलेही अटी शर्ती न ठेवता, किमान निर्यात मूल्य न ठेवता किंवा निर्यात शुल्क न ठेवता सरसकट निर्यात बंदी हटवावी अशी मागणी यापुढे करावी लागणार आहे। आणि आज जो निर्णय झाला आहे या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या कांद्यात दरात वाढ झाली तर या निर्णयाला आम्ही आमच्या शेतकऱ्यांच्या बाजूचं समजू, अन्यथा कांद्याच्या जे धोरण आहे केंद्र सरकारचं याचं झालेलं जे नुकसान आहे आणि आता जर दर वाढले नाही तर मात्र कांदा उत्पादक संघटनेकडून व कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून केंद्र सरकारला याचा नक्कीच जाब विचारला जाईल। खरं तर मागील वर्षी 7 डिसेंबरला कांद्यावर निर्यात बंदी लावल्यानंतर 31 मार्चपर्यंत ती कायम ठेवण्यात आली होती। त्यानंतर 31 मार्चच्या दरम्यान पुन्हा एकदा केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाकडून नोटिफिकेशन काढत निर्यात बंदी कायम ठेवण्यात आली होती। ती आजतागायत कायम होती। दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निर्यात मूल्य लावत काही अटी शर्ती लावून निर्यात बंदी पूर्णतः खुली करण्यात आली आहे। केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाकडून आज तसे नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले। केंद्र सरकारने 8 दिवसांपूर्वी 99,150 मॅट्रिक टन कांदा निर्यातीस परवानगी दिली होती। तसेच गुजरातमधील पांढऱ्या कांद्याच्या निर्यातीला केंद्र सरकारने परवानगी दिली होती, परंतु कांद्याची ही निर्यात फक्त बांगलादेश, श्रीलंका, भूतान, बहरेन, UAE आणि मॉरिशस 6 देशांपुरती होती, परंतु आता सरसकट बंदी मागे घेतली आहे। यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय। कांदा निर्यात बंदी विरोधामध्ये नाशिकमधील शेतकरी चांगलेच आक्रमक होते। दरम्यान डॉक्टर भारती पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले। यावेळी त्या म्हणाल्यात की पंतप्रधान मोदी यांनी सातत्याने शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले। कांद्यावरील निर्यात बंदी उठवावी यासाठी महायुतीतील सर्व नेत्यांनी प्रयत्न केले। कांद्यावरील निर्यात बंदी हटवली आहे आणि सर्व देशांसाठी खुली केली आहे। हा शेतकरी हिताचा निर्णय असल्याचं त्यांनी म्हटलंय। बघा, याच्यामध्ये एक स्पष्टता जी आहे ती निर्यात खुली झाल्याची आहे। आता जसं जसं आवक वाढेल तसं निर्यात खुली होईल हे जसं त्यांनी सांगितलं होतं त्याप्रमाणे आवक वाढायला लागली आणि म्हणून आता ही निर्यात खुली झाली। याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की MAP म्हणजे मिनिमम एक्सपोर्ट प्राईस जी आहे, जी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये डॉलरच्या तुलनेत ती 550 पर मेट्रिक टन इतकी असली पाहिजे। याच्यामध्ये त्यांनी काही जी सांगितली आहे कॅपिंग म्हणून किंवा MAP फिक्स केलेली आहे की $550 पर मेट्रिक टन इतकी असली पाहिजे। म्हणजे त्याच्या कमीत कमी तेवढी प्राईस असेल तर तुम्ही त्या देशांमध्ये तो कांदा आपला पाठवा। परंतु याचा फायदा असा होईल की आता आम्हाला शेतकऱ्यांना सुद्धा चांगल्या कांद्याला दर मिळेल, जेणेकरून ही कॅपिंग जरी केलेली असली किंवा हा जरी विषय असला त्याच्यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदाच होणार आहे। कमीत कमी MAP इतकी असली पाहिजे ही स्पष्टता दिलेली आहे। हे नोटिफिकेशनसुद्धा रात्री आलेलं आहे। मला असं वाटतं की हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचा हा निर्णय आहे आणि जी वाट आम्ही बघत होतो की निर्यात खुली करावी त्याचा एक चांगला आणि स्पष्टता इतकी चांगली आलेली आहे की म्हटलं आहे द एक्सपोर्ट पॉलिसी ऑफ ओनियन्स इज अमेंडेड फ्रॉम प्रोहिबिटेड टू फ्री। सो हा फ्री शब्द जो आहे तो आमच्यासाठी आमची सातत्याने जी मागणी होती तो महत्त्वाचा आहे। सब्जेक्ट टू MAP ऑफ USD
550 पर मेट्रिक टन विथ इमिडिएट इफेक्ट अँड अंटिल फर्दर ऑर्डर्स. दरम्यान कांदा निर्यात बंदी हटवल्यामुळे लासलगाव बाजार समितीमध्ये कांदा बाजारात परिणाम दिसू लागले. कांद्याच्या भावामध्ये 500 ते 800 रुपयांची वाढ झाली आहे. कांद्याच्या बाजारभावामध्ये वाढ झाल्यामुळे कांदा उत्पादकांना मोठा दिलासा मिळतोय. मात्र कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांची नाराजी अजूनही कायम आहे. कांदा निर्यात बंदी दरम्यान झालेले नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याला जास्तीत जास्त 2551 रुपये तर सरासरी 2100 रुपये तर कमीत कमी 800 रुपये बाजारभाव मिळालाय. मात्र शेतकरी संघटना ज्या प्रकारे आरोप करताय त्या पद्धतीने हा निर्णय निव्वळ धूळफेक आहे की काय? मात्र शेतकरी संघटना ज्या प्रकारे आरोप करताय त्या पद्धतीने हा निर्णय निव्वळ धूळफेक आहे की यातून खरंच शेतकऱ्यांना फायदा होणार आहे हे बघणं आता येत्या काळात महत्त्वाचं असेल. तसेच लोकसभा निवडणुकीवर त्याचा कसा परिणाम होतोय हेही तितकंच महत्त्वपूर्ण आहे. उत्तर महाराष्ट्र लाईव्हसाठी अजिंक्य बोडके, नाशिक.